आता प्रत्येकाला 2 लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत। आणि यासोबत एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे। आणि म्हणून 20 लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभराकरता तुम्हाला मोफत वीज ही या ठिकाणी। नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एक खूप महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजेच राज्य सरकारचा एक ऐतिहासिक निर्णय झालेला आहे। तो म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी एक निर्णय दिलेला आहे। तो कोणता आहे नेमका तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका मित्रांनो। चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया। मित्रांनो, राज्य सरकारचा एक ऐतिहासिक निर्णय झालेला आहे, तो म्हणजेच 20 लाख घरांना मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यातील 10 लाख खातेदारांचे पैसे वाटप देखील झालेले आहे मित्रांनो। त्याचबरोबर एक दुसरी मोठी बातमी ती म्हणजे की जी घरकुलाची जी रक्कम होती ती आता 50,000ने वाढवण्यात आलेली आहे। म्हणजेच एकूण 2,10,000 रुपये इतकी रक्कम घरकुल बांधणीकरिता मिळणार आहेत मित्रांनो। हा ऐतिहासिक निर्णय आजच झालेला आहे। त्यातील 10 लाख खात्यातील लोकांना पैसे देखील वाटप करण्यात आलेले आहेत। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशात सर्वाधिक घरे महाराष्ट्रात देण्यात आली आहेत। पहिल्या टप्प्यात 13 लाख आणि दुसऱ्या टप्प्यात 20 लाख घरांना मंजुरी मिळाली आहे। यातील 10 लाख लाभार्थ्यांच्या खात्यात आज एकाच वेळी पहिला हप्ता वितरित करण्यात आला। उर्वरित 10 लाख लोकांच्या खात्यात पुढील 15 दिवसांमध्ये पैसे जमा होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत। राज्यात 51 लाख घरे दिली जाणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेली आहे मित्रांनो। पुण्यातली बालेवाडी येथील आयोजित प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत महाराष्ट्रात 20 लाख घरांना मंजुरी पत्र आणि 10 लाख लोकांना घरांचा पहिला हप्ता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते वितरित करण्यात आला आहे। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते। मंचावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती